विविध मागण्यांसाठी समता सैनिक दलाचे उपोषण गेल्या 9 दिवसांपासून पाचोरा तहसील आवारात सुरू होते. मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागच येत नव्हती. त्यामुळे उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात येत नव्हत्या व त्या सोडवण्यात देखील येत नव्हत्या. मात्र आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी उपोषणाच्या 9व्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि उपोषणकर्त्यांच्या सर्वच मागण्या त्या मान्य करण्यात आल्या व त्या सोडवण्यात देखील आल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली असल्याची माहिती दुपारी 2 वाजता उपोषणकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी उपोषणकर्ते समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी याबाबतची अधिकची माहिती दिली आहे. भाऊ, आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषण सुरू होतं. काय शेवटी उपोषण सुटलं का? खरं तर हा उपोषणकर्त्याचा विजय नसतो. उपोषणकर्ता ज्या भारतीय संविधानाप्रती नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, आज खरंच या 9 दिवसाच्या चाललेल्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व या देशाच्या वंचित शोषित घटकासाठी जो संविधान या देशाला दिलंय, खरा विजय या भारतीय संविधानाचा झालाय असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर समता सैनिक दलाच्या माध्यमातून देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या वंचित शोषित घटक आहे, ज्या संविधानाच्या अनुषंगाने ज्या लोकांना न्याय दिला जात नाही, अशा लोकांना न्याय देण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी स्थापन केलेली ही लढाऊ संघटना आहे. आणि त्या एक संघटनेचा एक शिलेदार म्हणून, समता सैनिक दलाचा एक जिल्हा पदाधिकारी म्हणून माझं हे नैसर्गिक कर्तव्य होतं की पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या सामाजिक समस्या आहे त्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपला सामाजिक तत्वाचा लढा उभा करून लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्या पद्धतीचा गालबोट न लागता हे लढे जिंकण्याचं काम समता सैनिक दलाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी माझ्यावर होती. ही सगळी जबाबदारी निभवत असताना पाचोरा व भडगाव तालुक्याच्या दोन्ही तालुका अध्यक्षांनी जे जे मुद्दे सामाजिक जे या 30 ते 40 वर्षापासून या तालुक्यामध्ये प्रलंबित होते, असे मुद्दे सोडवण्याचा पायंडा त्यांनी हाती घेतला होता आणि ती पायंडा समता सैनिक दलाच्याच माध्यमातून सुटेल असा विश्वास त्या ठिकाणातील तक्रारदार ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी लोकांना वाटत होता. आणि त्याच अनुषंगाने आमच्या ज्या 11 मागण्या होत्या, त्या 11च्या 11 मागण्या प्रशासनाने नियमात घेऊन, विश्वासात घेऊन काही मागण्या सोडवण्यासाठी सक्रिय आहेत. परंतु काही मागण्या अशा होत्या की त्या मागण्या सोडवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. मान्य करतो, 30 ते 40 वर्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या 10 दिवसात पूर्ण होईल असं होत नाही. काही बाबींमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, टेक्निकल अडचणी होत्या, काहींना मान्यता प्राप्त करायच्या होत्या, काहींना परवानग्या लागत होत्या. पण तरी सुद्धा प्रशासनाला आम्ही वारंवार हीच विनंती करत होतो की साहेब, आपण ज्या काही कारवाई करणार आहात, आपण मौखिक स्वरूपात आम्हाला सांगत आहात, आपण अशा जर मागण्या आमच्या लेखी स्वरूपामध्ये एका कागदावर कायद्याच्या चौकटीत बांधून जर आम्हाला तुम्ही दिलीत तर आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं हे स्थगित करायला तयार आहोत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र अशी आचारसंहिता पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी लागलेली आहे आणि त्या आचारसंहितेला गालबोट लागणार नाही याच्यासाठी आम्ही देखील भारतीय संविधानाचे पाईक असल्या कारणामुळे आमचं हे नैसर्गिक कर्तव्य होतं. परंतु मुख्य जी मागणी वानेगाव दफनभूमीच्या संदर्भात होती, ती मागणी खरोखर अन्यायकारक त्या समाजावर होती. त्याचं कारण असं, त्या समाजाकडे 1983 पासून माननीय जिल्हा अधिकारी त्यांच्या मार्फत देण्यात आलेली ती जमीन आणि स्पष्टपणे त्या जमिनीवर जो उतारा त्या ठिकाणी दिलेला होता, त्या उतार्याची नोंद असताना त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे एका समाजकंटकाने गेलेल्या 15 ते 16 वर्षापासून या गोरगरीब समाजाला दमदट्टी करून त्या ठिकाणी त्याने बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण केलेले होते. वारंवार त्या समाजाच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता. समता सैनिक दलामार्फत लेखी अर्ज देऊन सुद्धा याबद्दल प्रशासन कोणतेही नैसर्गिक न्याय देत नव्हता. त्याच्यामुळे हा लढा उभा करून आज काल सन्माननीय बीडीओ साहेबांनी त्या पद्धतीचं आश्वासित पत्र
ठोस स्वरूपाचं कारवाई संदर्भात माननीय जिल्हा अधिकारी यांना जे पत्र देऊन बंदोबस्त मागून ते अतिक्रमण हटवण्यात येणार होतं। आणि दुसरी बाब म्हणजे भूमी अभिलेखा यांना आमचं ते गट कुठे आहे ते सापडत नव्हतं, परंतु भूमी अभिलेखा यांनी तारेवरची कसरत करत आमची स्मशानभूमी तीच आहे जी आमची 18 आर जमीन आहे, त्याच्यामध्ये 13 आर चर्मकार आणि मातंग समाजाची आहे, चर्मकार आणि बौद्ध समाजाची आहे, आणि जी 5 आर आहे ते आमच्या मातंग समाजाची आहे। अशी ते आमची 13 आरचा जो आमचा हक्काचा भूखंड आहे तो आम्हाला मिळेल या उद्देशाने आमचं आंदोलन होतं आणि आमच्या आंदोलनाला मोठ्या पद्धतीने आज यश मिळालं आहे। या यशाचा शिलेदार मी नसून पाचोरा भडगाव तालुक्याचे दोघं कार्यकारिणीचे सदस्य आहेत, त्याचबरोबर माझ्यासोबत ज्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी होते यांचा आहे, आणि यात मोठा सिंहाचा वाटा या समाज बांधवांचा आहे, त्याचबरोबर पत्रकार बांधवांचा आहे। ज्या लोकांनी आम्हाला रसद दिली पुरवली त्या सगळ्या लोकांचा आहे। आणि हा विजय निव्वळ समता सैनिक दलाचा न असताना भारतीय संविधानाचा आहे। म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम आंबेडकरी समाज, बहुजन वंचित समाजाला विनंती करतो की आपण देखील या जागतिक पातळीच्या, देश पातळीच्या समता सैनिक दलाच्या आंदोलनात आपण सहभागी व्हावं आणि मोठ्या संख्येने समता सैनिक दलाचा समतेचा विचार तळागाळातल्या शोषित वंचित घटकांपर्यंत आपण पोहोचावे या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो। आणि सर्व साक्षीने आमचं समता सैनिक दलाचं 11च्या 11 मागणी पूर्ण झालेल्या आंदोलनाचा या ठिकाणी सांगता करतो व जाहीररित्या ज्या ज्या आंबेडकरी चळवळीचे पक्ष, कार्यकर्ते, नेते आलेले आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी नमो बुद्धाय, जय भीम करतो। जय शिवराय। संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।